भारतात साधू संतांची कमी नाही. भारताने अध्यात्म जपत देशाची प्रगतीही साधली. पण जर भारताबाहेरील अमेरिकेसारख्या प्रगत देशालाही भारतात आध्यात्मिक उन्नतीसाठी यावं लागलं तर अमेरिकेला अध्यात्मतेसाठी भारताकडे यायला लावणारे हे बाबा नेमके कोण? असं काय त्यांच्यात विशेष? पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी ज्ञानदा. आपणा सर्वांचे प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. साल 1900 उत्तर प्रदेशातील अकबरपूर, आत्ताचे फिरोदाबाद येथे लक्ष्मण नारायण शर्मा नावाच्या मुलाचा जन्म झाला. खरोखर अगदी साधारण घटना, पण हे मूल मोठे होऊन काहीतरी असामान्य घडवणार आहे तेव्हा हे कोणालाही माहित नव्हतं. वयाच्या 11व्या वर्षी त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. तेव्हा हा मुलगा घर सोडून निघून गेला. त्यानंतर त्यांच्या बाबांनीच त्यांना समजावून पुन्हा आणल्यानंतर तो संसारात स्थिर झाला. आतापर्यंतची ही कहाणी एका सामान्य माणसाची कहाणी. पण पुढे काय? बांगलादेशच्या राष्ट्रपतीपासून मार्क झुकेरबर्ग पर्यंत कसे पोहोचले हे बाबा? आता मुळात या बाबांचं एक असं नाव नाही. त्यांना भक्तांनी महाराजजी म्हटलंय, तर काही ठिकाणी त्यांचं नाव तलैया बाबा म्हणून आहे, तर काही वेळा त्यांना नीम करेली बाबा म्हणूनही संबोधलं जातं. त्यांना हनुमानाचा अवतार मानलं गेलंय. आता लक्ष्मण नारायण शर्माचे नीम करेली बाबा झाले कसे? तर याचं झालं असं की एकदा बाबा तिकीट नसताना ट्रेनच्या रिझर्व डब्यातून प्रवास करत होते. तितक्यात टीसी आला. त्यांनी त्यांचा अवतार बघून त्यांना बाहेर काढायला सुरुवात केली. शांत चेहऱ्याने बाबा ट्रेनच्या बाहेर पडले आणि तिथे असलेल्या एका कडुलिंबाच्या झाडाखाली बसले आणि ट्रेनकडे एकटक पाहू लागले. नंतर ट्रेन पुढे जाण्यासाठी चालूच होईना. इंजिनियर झाले, मोटरमॅन झाले, पण ट्रेन काही पुढे जाण्याचे नाव घेत नव्हती. लोकांचा जमाव टीसी कडे जमला. तुम्ही सिद्ध पुरुषाला ट्रेन मधून हाकललंय म्हणून होतंय, त्यांना पुन्हा हात घ्या असे लोक टीसीला सांगू लागले. टीसीने त्या बाबांची माफी मागितली आणि ट्रेन मध्ये चढण्याची विनंती केली. तेव्हा बाबांनी 2 अटी घातल्या. पहिली, रेल्वे कंपनीने नीम करोली गावात स्टेशन बांधायचं, कारण तेव्हा या गावात स्टेशन नसल्याने गाडी पकडण्यासाठी लोकांना जवळपास 2 मैल लांब चालत यावं लागायचं. दुसरी अट अशी की रेल्वे कंपनीने पुढच्या वेळेपासून संन्यासांना चांगली वागणूक द्यावी. या अटी मान्य होताच बाबा ट्रेन मध्ये चढले आणि ट्रेन सुरूही झाली. पुढे लगेच नीम करोली येथे स्टेशनही बांधण्यात आलं. तेव्हापासून या बाबांना नीम करोली बाबा असे म्हटले जाऊ लागले. उत्तर प्रदेशात ते चमत्कारी बाबा म्हणूनही प्रसिद्धीस पावले. पुढे संपूर्ण उत्तर प्रदेश फिरून ते गुजरात मध्ये आले. त्यांनी इतरांची सेवा ही ईश्वराची बिनशर्त भक्ती या तत्वाचा प्रसार केला. त्यांनी कोणतेही प्रवचन केले नाही. उलट त्यांच्या संक्षिप्त आणि सोप्या कथांमधून शिकवण देऊन त्यांनी लोकांना आत्मज्ञान करून दिले. ही त्यांची कीर्ती 7 समुद्रापार पोहोचली होती. त्याप्रमाणेच त्यांचा भक्त समुदाय वाढायला सुरुवात झाली. त्यांचा भक्त समुदाय इतका मोठा आहे की रामदास, लक्ष्मणदास या शिष्य समवेत त्यांनी अनेकांना योग्य मार्ग दाखवला. आता त्यांचा शिष्य रामदास हा त्यांच्या आश्रमात आला कसा, याची मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. रिचर्ड, एक अमेरिकन, तो काही काळापासून भारतात राहत होता. त्याला ड्रग्ज घ्यायची सवय होती. ड्रग्सची एक गोळी तोंडात टाकली की त्याचं विमान थेट स्वर्गातच. एकदा अशाच ड्रग्सच्या नशेत तो नीम करोली बाबांच्या आश्रमात आला. तेव्हा बाबा त्यांच्या भक्तांना स्वर्ग सुखाची गोष्ट सांगत होते. रिचर्डने बाबांना मध्येच थांबवले आणि विचारले, तुम्हाला स्वर्ग पाहायचा आहे का? मी दाखवतो तुम्हाला स्वर्ग. बाबांच्या चेहऱ्यावरची मुद्रा शांतच. रिचर्डने थेट बाबांच्या हातात ड्रग्सची गोळी ठेवली. बाबांनी काही न बोलता ती घेतली आणि पुन्हा गोष्ट सांगायला सुरुवात केली. दिसला स्वर्ग? रिचर्डने विचारलं. नाही, मला कुठलाही स्वर्ग दिसला नाही, बाबांनी तितक्याच शांत आवाजात सांगितले. रिचर्डने बाबांना एका पाठोपाठ 2 गोळ्या काढून दिल्या. इतक्या गोळ्या सहसा अट्टल ड्रग्ज घेणारही घेणार नाही. बाबांनी त्याही रिचवल्या आणि पुढे गोष्ट सांगायला सुरुवात केली. तुम्हाला स्वर्ग का दिसत नाहीये? मी तुम्हाला चुकीच्या गोळ्या दिल्या का? रिचर्डने विचारले. तुझ्याकडे अशा अजून किती गोळ्या आहेत? 10. रिचर्डने गोळ्या दाखवल्या. बाबा काहीच बोलले नाहीत. त्यांनी फक्त त्या गोळ्या घेतल्या आणि तोंडात टाकल्या. पुन्हा त्यांची कथा सुरू झाली. रिचर्ड घाबरला. डॉक्टरांना बोलवलं गेलं. डॉक्टरांनी बाबांना तपासलं तेव्हा त्यांना त्यांच्या शरीरात कुठलाही ड्रग्ज आढळला नाही. ईश्वर भक्तीशिवाय कुठलीही नशा आमच्यावर परिणाम करत नाही, बाबांनी तितक्याच शांत आवाजात उत्तर दिले. रिचर्डची नशा आता संपूर्ण उतरली. त्याने कायम भारतात वास्तव्य करून बाबांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. बाबांनी त्याचं नाव ठेवलं रामदास. पुढे तो अमेरिकन अध्यात्मक गुरु झाला. हार्वर्ड विद्यापीठात शिक्षक आणि योग गुरु बनले. मार्क झुकेरबर्ग फेसबुकच्या मोठ्या प्रसिद्धीसाठी त्यांनी बाबांची भेट घेतली होती. सततची हार पत्करून कंटाळलेला विराट कोहलीही नीम करोली बाबांना भेटायला आला होता. नीम करोली बाबांनी अनेकांना योग्य मार्गावर आणलं. आता मुळात एखादी गोष्ट का बिघडते
तर त्यामागे परिस्थिती, व्यक्तीचे मन असते. डोकं शांत ठेवलं तर कठीण निर्णयही लवकर घेतला जाऊ शकतो. हे मार्गदर्शन बाबांनी अनेक मोठ्या व्यक्तींना केले. या व्यक्तीचा बाबांवर विश्वास आहे, म्हणून आजही त्यांची श्रद्धा बाबांवर टिकून आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.